कायदेशीर सल्लागार आहे. नगरमध्ये 3-4 नगर परिषदाचे मी किमान वेतनाचे. आता होतोय विषय कसा, कंत्राटी सेवक जे आहेत आपले, कंत्राटी सेवक किती आहेत? सगळेच आहेत. ठीक आहे, सगळीकडे एक अडचण अशी निर्माण झालेली आहे का कंत्राटी सेवक काम तर तुम्ही करायचं पण तुम्हाला जबाबदारीने कुणीच वागवत नाही. सगळीकडची हीच परिस्थिती. तुम्ही कोणत्याही आस्थापनेमध्ये जा, शासकीय जा, निमशासकीय जा, अशासकीय जा, जे कंत्राटी पद्धतीने लोक कामाला आहेत त्यांना सावत्र पोरासारखी वागणूक दिली जाते. त्याच्या मागे कारण असं असतं की आपल्याला महत्व नाहीये, आपल्याला गरज आहे म्हणून आपण काम करतोय, त्याचा असा अर्थ होतोय. आम्ही 3-4 नगर परिषदांचे किमान वेतनाचे त्याला कायदे पारित आहेत, फक्त त्याच्यात गुंतागुंत भरपूर आहे. एक वकील म्हणून मी काय अनुभव केला, कोर्ट नेमलेले 4-5 आहेत, तर 4-5 कोर्ट जे नेमलेले आहेत त्याच्यामध्ये कायद्यामध्ये असं आहे का ह्या कायद्याने कंत्राटी लेबर नाही करू शकत, ह्या कायद्याने करू शकतात, तर तिथं पुढे चालल्यावर ही अडचण येते. आता माझं वय आहे 32 वर्ष, माझ्या वया एवढी प्रॅक्टिस असणारे वकील माझ्या विरोधात उभे येतात तयार नाहीये. आपल्या संघटनेच्या मार्फत आपण जेवढे कंत्राटी कामगार आहेत, आज रात्रभर मी झोपलेलो नाहीये, मी नगरचे अर्ज तयार केले आणि उठून इथं आलेलो आहे. माझ्यासाठी आजचा दिवस म्हणजे कालचाच दिवस आहे. त्याच्यामुळे काल दुपारी आम्ही पालिकेच्या समोर काही गोष्टी घोषित केल्या ज्या एवढे दिवस आम्ही बोलत नव्हतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट होती कंत्राटी कामगारांसाठी आम्ही कोर्टासमोर संघटनेच्या वतीने अर्ज दाखल करणार आहे. काल दुपारी 2 वाजता लेबर कमिशनरच्या ऑफिसला आम्ही दोघं होतो. लेबर कमिशनरला तिथं 3 गोष्टींवर आम्ही जाब विचारला. 2 सफाई कामगार आपल्यासारखे, आपण सफाई कामगारच म्हणू जरी तुम्ही गाडी चालवत असली, 2 लोक रॅम्पवर एक्सपायर झाली, ड्रायव्हर होते. 2 लोक रॅम्पवर एक्सपायर झाली, ड्रायव्हर होते, गाडी चालवत होते. एकाच्या डोक्यात फाळकं लागलं जेसीबीचं, त्याच्यात तो गेला कोरेगाव पार्कच्या याच्यामध्ये. दुसऱ्याचं हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झालाय. कशामुळे झाला मृत्यू? ज्या पद्धतीत त्यांच्याकडनं काम घेतलं जाते ती पद्धत चुकीची आहे, सेफ्टी नाही, जबाबदारी नाही. बरं, पालिकेचं टेंडर संपून 3 महिने झाले होते, ह्याच्याबद्दल माहिती कुणालाच नव्हती. आम्ही ती माहिती काढली, त्याच्यावर आम्ही यांना जाब विचारला. तर टेंडर संपलेला असताना सुद्धा कस काय हे लोक काम करत होते आणि ते कुठून कळालं? WC ची पॉलिसीच लागू नव्हती. पॉलिसी काढली, पॉलिसी संपली, बिना पॉलिसी कवरचा माणूस काम करतोय, म्हणजे कुटुंब तुमचं आजही वारेवर आहे. त्याच्यामुळं कायदेशीर गोष्टी पार पाडूनच आपल्याला ह्याच्यात पुढे जायचंय, काम आपलं चालू ठेवायचंय, पण आपले हक्क आपल्याला माहित पाहिजे हे सांगणारी आमची संघटना आहे. तर कुणाचे काही प्रश्न असतील मला आता विचार, कारण आपण एकच मुद्द्यासाठी आज भेटलोय, आपल्याला कोर्टात जायचंय ना आपल्याला आपल्या हक्कांसाठी लढायचंय, बाकी ह्याच्यात दुसरं काही नाही. काही प्रश्न आहेत का कुणाचे? बिंदास विचारा, वाटलंच तर जवळ आहे अजून. बरोबरच आहे, आम्हाला गरज आहे म्हणून आम्ही करतो. त्याचाच गैरफायदा घेतला जातो. आपण पोटासाठी करतो, फक्त आम्हाला अक्कल शिकवतो, आमच्या जबाबदारी ते घेतो, कुणीच घेणार नाही. आता काढून घेतात. माझी पार्श्वभूमी सांगतो. स्वच्छता अधिकाऱ्याचा मी मुलगा आहे, मी तुमच्यातच वाढलोय, मला तुमचे सगळे त्रास माहिती आहेत. वडील माझे 2 महिन्यात रिटायर होते, त्यांच्या कामगारांच्या पोरांच्यात मी खेळलेलोय. आमची वस्ती एकच, फक्त माझे वडील अधिकारी आणि त्यांचे आई वडील कर्मचारी, म्हणून प्रत्येकाच्या घरात काय दुखतंय काय जळतंय सगळं मला माहिती. त्याच्यामुळे पोटतिडकीने मी आलेलो आहे. आणि आपल्याला हे काम करायचंय, हे संघटनेच्या वतीने करायचंय, तर ज्याच्यामध्ये प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमची राहील. इथं आलो, ही मीटिंग घेण्याचं कारण महत्वाचं एवढं आहे, तातडीची मीटिंग घेतलेली आहे वरून धरणं की आपल्याला आपण 2023 ला देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना आपण एक पत्र दिलं होतं की जे कोविड काळामध्ये काम केलेले ड्रायव्हर्स किंवा सफाई कर्मचारी यांना त्यांचं स्टेटमेंट होतं असं की आम्ही पहिले प्राधान्य कुणाला देऊ? आपल्याला देऊ, जे कोविड काळामध्ये काम केले त्यांना. त्या आधारे आपण त्यांना पत्र दिलं होतं की आम्हाला कायम करा म्हणून. तर त्याचा प्रस्ताव यांनी इकडनं मागवला होता आपल्या व्हेकल डेपो आणि महानगरपालिकेला की कुठल्या आधारे आपल्याला परमनंट करता येईल. तर आपले लाडके जे होते ऋषिकेश चव्हाण, त्यांनी काय केलं, चुकीचं पत्राचं उत्तर दिलं की यांना कायम करता येणार नाही. म्हणजे एक खुनशी पोटी त्यांना, कारण की आता जसं हे म्हणले आपलं भलं कुणी व्हावं असं इथं इच्छा आहे का कुठल्या अधिकाऱ्यांची? येस. तर त्या आधारे आपण आता पुन्हा एक पत्र आपण परत तयार केलं आणि मोदी साहेबांना दिलेले. त्या आधारे आता आपण कोर्टात दाखल करतोय पिटिशन. पण त्यासाठी काय अडचणी येतात, हे आपल्याला डॉक्युमेंट्स आपले कामगार देत नाहीये. आपण काय संघटनेने आधी आपली फसवणूक केली, 2-2 हजार रुपये द्या, आपल्याला कोर्टात जायचे, 1000 रुपये देतात. मी पण स्वतः 2000 रुपये दिले होते त्यावेळेस, पण मला आजपर्यंत काय कळलं नाही की झालं काय त्या 2000 रुपयाचं.
कुणी कळवलं पण नाही आणि कुणी सांगितलं पण नाही. पण आता जे आपण दाखल करणार आहे ह्याच्यामध्ये आमची इच्छा, आज 1552 काहीतरी ड्रायव्हर आहेत पुणे शहरामध्ये कंत्राटी, त्यातले 500 ड्रायव्हर पण जे परमनंट होतील त्यात आपली संघटनाची मोठ्या प्रमाणात जीत होईल. कारण की आपल्यामध्ये बरेचसे लोक आहेत त्यांच्यावर आधीच्या केसेस आहेत किंवा शिक्षण नाहीये, या सगळ्या गोष्टी निर्माण होणार आहेत आता पुढं. त्यामुळं आपल्याला जो काय आता पाऊल उचलायचा हा खूप मोठा पाऊल आहे. त्याच्यामध्ये आपण ज्या काही गोष्टी सातत्याने बांधतोय, जॉईनिंग लेटर, ID कार्ड, ड्रेस आणि पेमेंट स्लिपा आणि ओव्हर टाइम, हे 5 मुद्दे आपले हायलाइट झालेले आहेत आता पुणे शहरामध्ये. त्याच्यामध्ये ड्रेसचं बंधन हटलेलं आहे. तो ड्रेस आपल्या पैशाचा घातलेला आहे. तुम्ही लोकांनी जो ड्रेस घातलाय हा कोणाच्या पैशाचा आहे? आपल्या पैशाचं आहे. एका ठेकेदाराने दिलाय का? तर त्याच्यावर कारवाई करायची ना आम्ही बजावून सांगितलेलं आहे या बाबतीत. दुसरी गोष्ट, ID कार्ड हे ठेकेदारांनीच द्यायला पाहिजे ना. ठेकेदार आता ते ID कार्डचं काम चालू आहे. तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो, तुमच्या कॉन्ट्रॅक्टरकडे जा आणि त्यांच्याकडनं जॉईनिंग लेटर घ्या. त्यांना आदेश केलेले व्हेकल डिपोतनं कदम साहेबांनी, कोळी साहेबांनी आणि पायगुडेंनी, तुम्ही तुमचे जॉईनिंग लेटर घ्या. जॉईनिंग लेटर द्यायला जर काचकूचपणा करत असेल तर तिकडनंच मला फोन करायचं. जॉईनिंग लेटर का घ्यायचे? कारण की आपल्याला आता कोर्टात जाण्यासाठी तो एक पुरावा खूप मोठा आहे. तुमच्याकडे काय आता? काहीच नाही आपल्याकडं की आम्ही इथं काम करतोय. आता साहेबांनी जर सांगितलं, जे 2 ड्रायव्हर ऑन ड्युटी मृत्युमुखी पडले होते, ते ज्या दिवशी काम करत होते त्या दिवशी टेंडर संपलेलं होतं महानगरपालिकेचं. जर टेंडर संपलेलं असताना आपण काम कुणाचं करतोय? ठेकेदार म्हणतो माझं टेंडर संपलंय, अग्रीमेंट आहे महानगरपालिकेशी. त्यांचे अग्रीमेंट का केले? की त्यांनी महानगरपालिकेचे परमनंट लोकांचं काम करायचंय, आपल्या ह्याच्यामध्ये ढवळाढवळ करायची नाहीये. आपल्याला पगार कोण देतं? ठेकेदार देतो. महानगरपालिका देते का? का ती युनियन देते? मग आपल्या ठेकेदार जे सांगेल तेच आपली पूर्व दिशा आहे. आता काही ठेकेदारांनी त्यांच्या त्या जॉईनिंग लेटर मध्ये किंवा तुमच्याकडनं फॉर्म भरून घेतले, त्याच्यामध्ये एक क्लॉज टाकला होता की तुम्ही कुठल्या संघटनेशी जोडायचं नाही, अमुक तमुक काय लिहिलं होतं त्याच्यामध्ये. या सगळ्या फालतूगिरी आहेत. तुमच्या लक्षात जर येत नसेल तर हा खूप मोठा म्हणजे चुकीचा निर्णय असेल तुमच्या बाबतीत. आता तुम्हाला जागे व्हावं लागणार आहे. आज इथपर्यंत गाडी ओढत आली, आपल्याला मेडिकलचा कुठलाही मोबदला द्यायची इच्छा होत नाहीये. आता मी भांडून त्यांनी आता तो जो काय वर्षाचा अपघाती विमा आहे तो द्यायला सुरुवात केली. म्हणजे ऑन द स्पॉट जर ड्युटीवर काय घडलं तर 10 लाख रुपये आपल्याला मिळणार आहेत. तो विमा आता त्यांनी इश्यू केलाय परत. आणि दुसरी WC ची पॉलिसी आहे. पण माझी इच्छा काय होती की त्यांनी किमान 25 ते 20 लाखाचा फॅमिली इन्शुरन्स द्यावा, मेडिकल क्लेम, जेणेकरून आपल्याला काय झालं किंवा आपल्या घरच्यांना काय झालं तर आपल्याला लाभ घेता येतील. पण ते लोक काय करायला तयार नाही हो. आज मंत्रालयापासून या पुणे महानगरपालिकेपर्यंत 200-250 पत्र व्यवहार झालेत एवढ्या वर्षभरामध्ये, ऑन रेकॉर्डवर आहे. पण कुणाला काय घेणं देणंच नाही आपलं. म्हणून आपल्याला एक खूप मोठा आवाज उचलावा लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जे साहेबांनी सांगितलं, कायदेशीर जे काय आपल्याला करायचंय ते एकदम फास्ट प्रोसेस करायचं आपल्याला. ते बघू करू आता करतोय आम्ही, हे असले काही चालणार नाही इथं. म्हणून मोठ्या प्रमाणात सभासद असणं गरजेचं आहे. कारण की कोर्टात दाखल करताना आपल्याकडे तुमची पावती असली पाहिजे, तुमचे सभासद फॉर्म असले पाहिजे, पेमेंट स्लिपा असल्या पाहिजे. त्या दिवशी जर घटना घडल्या असत्या मोठ्या घडल्याच 2 घटना, 2 ड्रायव्हर गेले आपले. बरं, त्यांना जे काय आम्ही पत्रकार परिषद घेतली 25-25 लाख रुपये द्या म्हणलं, त्यानंतर त्यांनी कुठेतरी 5-5 लाख रुपये दिले आणि यांनी आश्वासन दिलं त्यांच्या घरच्यांना की आम्ही यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेऊ. पण अजूनपर्यंत त्यांच्या बायकांना कामावर घेतलेलं नाहीये. म्हणजे आपल्या बाबतीत अशी ट्रीटमेंट आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची महत्वाची अशी आहे, काय संघटना आहेत जे की आपल्या विरोधात काम करतात. आमची इच्छा काय आहे की त्या संघटनेने पण आपल्या सोबत मिळून काम करावं, जेणेकरून आपलं काम लवकर होईल. पण प्रत्येकाला काय वाटतं, आमचा झेंडावर राहिला पाहिजे. मग ह्याच्यात काय होतं माहितीये का, आपल्या लोकांचे कामं थांबले जातात. त्याच्यामुळे आता तुम्ही चांगला विचार करा, आता आपण काय करायला पाहिजे. आज बऱ्यापैकी महानगरपालिकेने आपल्या बाबतीत निर्णय घेतलेले आहेत. आता महापौर पण ज्या आलेले आहेत, मंजुषाताई नागपुरे, त्या पण आपल्या ह्या कंत्राटी कामगारांच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे. आमचं 2-3 दिवस झालं त्यांच्या संगती बोलणं चालू आहे या सगळ्या विषयामध्ये. मी तुम्हाला एक सांगतो, जे सफाई कर्मचारी आहे ना, त्यांचे ESI कार्ड चालू आहेत.
त्यांच्यासाठी आपण हेल्थ कॅम्प लावतोय प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये. ते हेल्थ कॅम्प लावण्यामध्ये पण आपल्याला अडथळे निर्माण करते ती युनियन. जे म्हणतात ना आम्हाला 83 वर्ष झाले 82 वर्ष आलं, ते युनियन अधिकाऱ्यांना धमक्या देतात की तुम्ही भाकरेंना हे सगळे कार्यक्रम घेण्यासाठी आणि मीटिंग घेण्यासाठी इथं अलाउ करू नका, कारण की आम्ही मान्यता प्राप्त आहे. मग ते मान्यता प्राप्त आपण कोण आहे मग? सख्या बापाचे असून काम करत नाहीत ते. आज ते लोक त्यांच्या मुकदम त्यांच्या लोकांचे परमनंट लोकांचे काम करत नाही, त्यांची लोक आपल्याकडे यायला लागले, त्यांच्या लोकांची कामं आपण करतोय. आता हॉस्पिटलची दिवसाखाली मीटिंग झाली, गाड्या आणून मीटिंग. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, ह्या दादागिरीच्या गोष्टी, आता ह्याला आपण न जुमंत आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आपण रजिस्ट्रेशन युनियन आहे, जसे ते रजिस्ट्रेशन आहे ना तसं आपलं बी रजिस्टर आहे. त्यामुळे मान्यता प्राप्त हा लोगो, आणि मान्यता प्राप्त म्हणजे काय माहितीये का तुम्हाला, मी आज काही वर्षानंतर पहिल्यांदा हा विषय माझ्या तोंडातनं काढतोय. जुडलेले असतील त्यांच्यासाठी संघटना काम करणार आहे. कारण की माझ्या लक्षात असं आलं एवढ्या वर्षभरामध्ये, आपल्याकडनं काम करून घेतात आणि त्या युनियन पाशी जाऊन मांडी घालून बसतात ते लोक. हे स्वतः मी बघितलेलं आहे. आणि हे असं चालत असेल ना हे चुकीचं आहे. दवाखान्यासाठी कुणी आपल्याकडे आलं तर आपण नाही म्हणत नाही आणि विचारत पण नाही तो कुठल्या संघटनेचा आहे कुठल्या पक्षाचा आहे. पहिले त्याचं काम करून देतो आपण. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, अजून तुमचे कुणी वेगळ्या वेगळ्या रॅम्पवर नातेवाईक असतील, भाऊकी असेल, मित्र असेल, त्यांना सांगा हा निर्णय आपण आपला घेतलेला आहे. आणि ह्या महिन्यात किंवा येत्या महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपली पिटिशन दाखल असणार आहे. आणि ती दाखल करताना आपला असा निर्णय झालेला आहे की प्रत्येक रॅम्पवरचा यश सारखा किंवा आडसूळ सारखा असे 2-2 ड्रायव्हर आपण सोबत ठेवणार आहे. आपण लपाछपीचा खेळ करणार नाहीये. तुमच्या नजरेसमोर सगळं काय होणार आहे. मी जेव्हा त्या युनियन मध्ये काम करायचो ते युनियनचे लोक अधिकाऱ्यांपर्यंत मला न्यायचे नाही, ते बाहेर थांबवायचे आणि ते आतमध्ये जाऊन काय बोलायचे माहिती नाही. पण आपण आपले ड्रायव्हर सातू बिगारी असो माझ्या संगती दिवसभर असतात. मी डायरेक्ट आयुक्तापाशी जाऊ द्या, ऍडिशनल पाशी जाऊ द्या, माझ्या सोबतच असतात ते लोक. काय लपवायचे तुमच्यापासून मला? आपण कुठल्या ठेकेदाराचे मिंदे नाहीये, कुठल्या अधिकाऱ्याचे मिंदे नाही. आणि सगळ्यात महत्वाचं हे पाठबळ देत नाहीये, हे लक्षात घ्या तुमच्या. त्यामुळे आता आपल्याला पाठबळ म्हणजे आपला कामगारच. आलं का लक्षात तुमच्या? जे कोणी राहिले असतील तर ते यशच्या कॉन्टॅक्ट मध्ये या, त्यांनी सभासद पावत्या करा, सभासद फॉर्म भरा. आपल्याला धंदा नाही करायचा. तुम्हाला वाटत असेल पावत्या, मग तुमचं रेकॉर्ड साहेबांना मला द्यावा लागेल, हे कोर्टात सादर केला बाबा ह्या लोकांचा विषय. आलं का लक्षात तुमच्या? तर तुम्ही आता जागृत व्हा आणि न भीता काम करा. कुठली संघटना कुणाचं काही करू शकत नाहीये. कोणालाही कामावरून बेकायदेशीर पद्धतीने कमी करण्याचा जर प्रयत्न झाला, कामगार हितरक्षक संघ ॲडव्होकेट शुभम रमेशराव साखे यांच्या वतीने असा बडगा उगारला जाईल त्या व्यक्तीविरोधात, परत त्यांनी पालिकेत टेंडर घ्यायचं नाही. दुसरी गोष्ट जे कोणते आपले कायदेशीर पुढचे प्रोसिजर राहणार आहेत, संघटनेच्या वतीने आपण तिथं ते दाखल करणार आहेत. तक्रारदारी संघटना असणार आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाचं त्याच्यात सभासद असणं का गरजेचं आहे का, तर ते फॉर्म असतात ते भरावे लागतात, ते जोडून द्यावे लागतात. जो सभासद नसताना त्याच्यात नाव असणार आहे, कोर्ट त्याचं नाव स्वतःहून बाद करणार आहे. त्याच्यामुळे आता आमच्याकडे जेवढी यादी आहे तीच खूप मोठी आहे. आपल्यातले जे कोणते लोक जुडण्यास त्याच्यात इच्छुक आहेत, एवढं सगळं आमचं बोलणं ऐकल्यानंतर त्यांना आम्ही त्याच्यात इन्क्लूड करून घेणार. म्हणजे ते असं नाहीये तुम्ही सभासद फॉर्म भरला तरच, ती कायदेशीर अडचण आहे जी आपल्याला दूर करायची, तुम्हाला सभासद करून म्हणजे कोर्टासमोर तुमच्या वतीने बोलायचा आम्हाला अधिकार प्राप्त होतो. विषय नंबर 3, कोर्टाचे पिटिशनचे निकाल जास्त दिवस प्रलंबित राहत नाहीत. आजपर्यंतचे सगळ्यांचे अनुभव असे असतील कोर्ट म्हणजे तारीख पे तारीख, तसं होत नाही. हे पठ्ठ्या तुमचे प्रकरण एका वर्षाच्या आत निकाली लावणार. समोरून कुणी येऊ द्या समोरून. मी म्हणतो उज्ज्वल निकम जरी आले किंवा जे मोठे वकील वर गेले ते जरी खाली आले, एका वर्षाच्या आतच निकाल लावायला लावणार. जे असेल ते वर्षाच्या आतमध्ये होईल. आणि इथून पुढे सन्मानजनक वागणूकच मिळली पाहिजे. कंत्राटी कामगार म्हणजे काय, तुम्ही काय असे वाऱ्यावर सोडून दिलेले विषय नाहीयेत. तुम्ही जर आता इथं बसून घेतलं तर शहर बंद पडेल. ही तुमच्या हातातली ताकद आहे, तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. मी परत ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी सांगतो. आपली ताकद आपल्याला कळली का आपले अधिकार आपल्याला कळतात. एकदा तुमची ताकद तुमच्या लक्षात आली, अधिकाराची जाणीव करून द्यायला मी आहे. जय कामगार. महत्वाचं एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जे 2 ड्रायव्हर मृत्युमुखी पडले त्यांच्या घरच्यांचं असं माइंड वॉश करण्यात आलेलं आहे त्या युनियन कडनं की आपल्याकडे येऊ नये त्यांनी. बघा ह्याच्यात त्यांची नुकसान किती मोठी होती. आता तरी सुद्धा संघटनेने डायरेक्टली त्यांच्या 2 ड्रायव्हरांसाठी काल पिटिशन तयार केली लेबर कमिशनला. तो 25 लाख जी मागणी केली होती ते एक्झॅक्ट बरोबर होती आपली. मग ते लोक आता आपण कोर्टात चाललोय, त्यांच्या घरच्यांची आपल्याला सहमती नसताना
त्यांच्या घरच्यांची सहमती नाही आपल्याला, तरी आपण संघटना म्हणून ते आपले सभासद होते म्हणून आपण त्यांच्यासाठी सुद्धा कोर्टात आता ह्या हप्त्यात किंवा पुढच्या हप्त्यामध्ये दाखल करणार आहे. कारण की आपली मागणी त्याच्यामध्ये अशी आहे की त्या दोन्ही ड्रायव्हरच्या बायकांना परमनंट कामाला घ्यावं, त्यांनी परमनंट नोकरी द्यावी. का माहितीये का, हे ह्याला टाइम लागेल मला पण माहितीये, पण जेव्हा हे होईल त्याच्यानंतर कुठल्या ड्रायव्हरचा असा घातपात झाला तर त्या ड्रायव्हरच्या घरच्यांना एकाला कायम करून घ्यावं लागेल. तुम्हाला काय वाटतं, हा निर्णय व्हायला पाहिजे का? व्हायला पाहिजे ना? का व्हायला पाहिजे? कारण की जो पुलवामा हत्याकांड झाला होता त्या टायमाला जी लोक तिकडे गेली होती ती काय महानगरपालिकेच्या कामाला गेली होती का? महानगरपालिकेच्या कामाला गेली होती का? मग त्यांच्या घरच्यांना परमनंट केली दोघांना आपल्या महानगरपालिकेने. मग आपल्या ड्रायव्हर लोकांनी योगदान दिले, त्यांना परमनंट नको करायला घरच्यांना? त्याच्यासाठी आपल्याला एक मी मध्ये मी सांगितलं होतं, मोठं आंदोलन करावं लागणार आहे त्या दोन ड्रायव्हरांसाठी. कारण की ते दोन ड्रायव्हर म्हणजे आपले भाऊ होते. ते आलं का लक्षात? आज त्यांच्या घरच्यांवर जी वेळ आली ती उद्या आपल्यावर पण येऊ शकते, कारण की आपण रोज रस्त्यावर चालणारे लोक आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आता जागृत राहा. कुणाला काय विचारायचंय का असं, म्हणजे यात काय असं करणार काय नाही करणार, काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारा आम्हाला. तुम्हाला पाठिंबा आहे आमचा, तुमच्या कळलं आम्हाला होती, त्याच्यामुळे आम्हाला काय विचारायचं नाही. आणि ज्यांना कुणाला आपले ड्रायव्हर ESI कार्ड बंद आहेत तरी सुद्धा मी मध्ये पण सांगितलं होतं, कुणाला दवाखान्याच्या अडचणी आल्या, किती मोठं करोडचं ऑपरेशन असू द्या, त्यांनी संघटनेशी संपर्क साधायचा आहे. उगाच पैशाचा सुतोडा करत बसायचा नाही, व्याजाने काढ, ह्याच्याकडनं उसने घे त्याच्याकडनं घे. मला एक कॉन्टॅक्ट करा फक्त, तुमच्या हॉस्पिटलचे काही काम असेल तरी मी करायला तयार बसलो इथं.